आता बघूयात पुणे जिल्ह्यातील टॉप 9 बातम्या। खडकवासला आणि पवना धरणाच्या जलाशयाच्या प्रतिबंधित क्षेत्रामध्ये अतिक्रमण, जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटलांची कबुली। अतिक्रमणाविरोधात कार्यवाही होत असल्याची विखेंची माहिती। पुणे शहरासाठी पवना धरणाच्या पाण्याचा वापर होत नसताना सुद्धा आता 0.40 टीएमसी पाणी पालिकेने वापरल्याची माहिती जलसंपदा विभागाने कालवा सल्लागार समितीच्या बैठकीत दिली माहिती। पुणे महापालिकेचा 12,618 कोटींचा अर्थसंकल्प आयुक्तांकडून सादर। यावर्षीच्या अंदाजपत्रकामध्ये करामध्ये कोणतीही वाढ नाही, सामान्य पुणेकरांना दिलासा। पुणे पालिकेचा अर्थसंकल्प आयुक्तांकडून सादर। पथ आणि वाहतूक नियोजनासाठी अर्थसंकल्पात भरीव निधीची तरतूद, तर निधीद्वारे आता शहरातील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी प्रयत्न केले जाणार। पिंपरी चिंचवड आरटीओ कार्यालयाकडून आता वाहन मालकांना जप्त केलेली वाहनं सोडवून देण्याचे आवाहन, अन्यथा ही वाहनं बेवारस समजून त्यांचा लिलाव करण्यात येणार। पोषण आहार योजनेमध्ये प्रति विद्यार्थी खर्चात वाढ, शालेय शिक्षण विभागाचा निर्णय। पहिली ते 5वीच्या विद्यार्थ्यांसाठी प्रति विद्यार्थी 74 पैसे, तर 6वी ते 8वीच्या विद्यार्थ्यांसाठी प्रति विद्यार्थी ₹1.12 वाढ। पुणे महापालिकेनं हाती घेतलेल्या समान पाणी पुरवठा योजनेचं काम आता 75% पूर्ण, तर पुढील वर्षापासून पुणेकरांना मीटरनं पाणी मिळणार। पुण्यातील नाना पेठेतनं 11,40,000चे मेफेड्रॉन जप्त। पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेकडनं ड्रग्ज जप्तीची ही कारवाई। ड्रग्ज विक्रीच्या तयारीत असलेल्या 2 जणांना अटक।